या 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 लीला मावशी. काय ग इथे विडीचा वास येतोय, कोण ओढते? मी पण तोच विचार करते, पण नंतर मला आठवलं सकाळी मी यांच्यासाठी मशिरी भाजून दिली होती, त्याचा वास अजून दरवळतोय. मग हरकत नाही. अगं हो, तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला. दे ग. हा एकटीनच खायचा. का का? मूल होण्यासाठी. कित्येक बायकांना प्रत्यय आलाय. मग मी नंतरच खाईन. नाही नाही, आत्ताच खा बघू. आता नको. नाही, माझ्या समोरच खा. चल. हा. जय निरंजन बाबा. काय ग तुझ्या केसांना काय झाले? आज वेगळीच वाटते. कुठं काय? आता बघा. हा आता बरोबर आहे. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला सगळं चमत्कारिकच दिसतं बघ. ते जाऊ दे, मी तुला एकदा घेऊन जाईन हो निरंजन बाबांकडे. अगं बाई, माझ्या स्मरणशक्तीला काय झाले तेच कळत नाही. मी तुला विचारायला आले होते. मी एके ठिकाणी बारशाला जाते, तू येतेस का? तेवढे 4 ओळखी होतील तुझ्या. मी कसली येते? आमचे हे आत्ता कामावर येतील आणि आल्या आल्या त्याला चहा नाही ना दिला, सगळं घर डोक्यावर घेतील. त्याची मर्जी मोडू नकोस हो. नवऱ्याची मर्जी सांभाळणं हे पहिलं काम. हो तर ठीक आहे, मी तानूलाच घेऊन जाते. तो आंबा संपो हो सगळा. हो ना. तुला पाहिजे? सगळं व्यवस्थित आहे ना? ती साडी नीट करून. अरे करतो रे. या परशाने काय गोंधळ करून ठेवला? तुला काय अक्कल आहे काय? अरे खुशाल तंगड्यावर विड्या ओढतो काय? ते पण हॉल मध्ये. अरे कुणी बघितलं म्हणजे मग घाबरू नका. काय झालं? घरी कुणी नाहीये. मावशी गेली बारशाला तानूला बरोबर घेऊन. अजिबात नाही. कुणाला संशय आला नाही? अजिबात नाही. तानू? अरे तानूची कसली काळजी करतो? मावशीबाईंची खात्री पटली आहे. आपण दोघं बायका होत ते. म्हणजे आपली बनवा बनवी 100% यशस्वी झाली. कोण आहात तुम्ही लोक? आणि माझ्या मावशीच्या बंगल्यात काय करताय? आम्ही इथं भाडेकरू आहोत. आपण? मी मनीषा, लीला मावशीची भाची, आणि ही सुषमा माझी मैत्रीण. हो, मी धनंजय माने आणि ही माझी बायको पार्वती. नमस्कार. ही सुधा माझ्या धाकट्या भावाची बायको. आणि माझा धाकटा भाऊ शंतनू कुठे गेला? भाऊजी. बाई 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 बाई, हा माझा नवरा न अगदी मुलखाचा लाजाळू आहे. नवीन मुलगी दिसली की लाजला. ए शंतनू उठ. लीला मावशी. मनीषा तू? दिला की नाही तुला आश्चर्याचा धक्का? सारखी तक्रार करत होतीस ना, येत नाहीस म्हणून. बरं केलंस बघ तू. धनंजय, ही माझी मावशी आमची ओळख झाली. पण तू ओळखलंस का हिला? ही सुषमा माझी बालमैत्रीण. हीच का ती? हो, आता मिरजेला शिकतेय. मला भेटायला मुंबईला आली होती. म्हटलं चल तू पण माझ्या बरोबर. आता चांगलं 4-5 महिने राहणार होतो मी इथं. आता बोल. अरे अरे तू काय करतोस काय? हे बघा, मी ठरवलेलं आहे, आता इथं राहायचं नाही. लीलाबाई एकटी होती तोपर्यंत ठीक होतं. अरे आम्हाला कळतंय की 2 मुली आल्यामुळे धोका निर्माण झालाय. अरे पण हे बघा, मुकाट्यानं कपडे भरा. तुम्हाला माहित नाही, जर का इकडे आणखीन काही दिवस राहिलो ना तर कंप्लीट वाट लागेल. कसली वाट? ते तुम्हाला नाही अरे, काय माझा काय बोंबाम झाली? काय चाललंय काय तुमचं? तुझ्या भावालाच विचार. काय रे? हे बघ दादा, हे नाटक खूप झालं. आता इकडनं जाणं शहाणपणाचं ठरेल. अरे काय येड बीड लागलाय काय तुला? कुठे जाणार आहेस? आणि राहणार आहेस कुठं? फुटपाथवर? एसटी स्टँडवर? का झोपडपट्टीत? काय बोलतोय? आणि अभ्यासाचं काय तुझ्या? हे बघ धनंजय, हा म्हणतो त्यात तथ्य आहे. या मुली आल्यामुळे आम्हाला आणखी अवघड जाणार आहे. काहीही अवघड जाणार नाही. आपण छोटीशी का होईना पण जागा मिळवण्यासाठी खटपट करतो की नाही? आणि आता जाऊन जाणार कुठं? जास्ती शहाणपणा कर नको. ती बॅग उचलून ठेवात मध्ये आणि अभ्यास कर जरा. डोकं फिरल्यासारखं वागतो उगाच. हे परशा, तू इकडे. काय रे? हे बघ, आपल्याला उद्या मेडिको कंपनी जायचंय. हा, तिकडे बाटल्यानं लेबल लावायची काम बायकाच करतात, तेव्हा तयार राहा. चालेल, बायकांचं काम करायला लागलं तरी चालेल धनी, पण घरात बेकार बसून राहणं परवडत नाही धनी. मावशी, 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 तो अल्बम कुठे आहे ग माझ्या लहानपणीच्या फोटोंचा? अगं या कपाटावर आहे. या कपाटावरती कोणाचा हात पोचणार? तुलावरूनच काढावं लागेल. तू असं कर, खाली जा, धनंजयला स्टूल घेऊन यायला सांग, तो देईल काढून. सुषमा प्लीज तू जा ना. ओके.
बायकांचा जन्मच खोटा. रोज न चुकता बिनपाण्यानी करा. वैताग साला. आलिया भोगासी. धनंजय भाऊ, तू लवकर कर, मी बघतो. धनंजय भाऊ. हाय सुषमा. अगं माझं जरा ऐकून तरी घे. सुषमा, अगं आलीस काय आणि धनंजय भाऊजी नाक मारून परत चाललीस काय? काही नाही ग, लीला मावशींचा एक निरोप द्यायचा होता. सांग ना. त्यांच्या उंच कापटावरचा अल्बम करता येत नाहीये ना, म्हणून धनंजय भाऊन स्टूल घेऊन त्यांनी वर बोलवलं होतं. अगं धनंजय भाऊजी नाहीत म्हणून परत कशाला चाललीस मग? हा एवढा पुरुषासारखा पुरुष इथे आहे ना. जरा शंतनू जा. अगं कशाला उगीच? नाही काढील तो. नको, राहू दे ना. अगं तो उंच आहे, तू कशी काढशील? ह्याच्याहून छोटा नव्हतं. जा. सुषमा, तू मला एकदा निवांतपणे भेट. तुझ्याशी खूप काही बोलायचंय. पण मला बोलायचं नाहीये. अगं तू बोलू नको, नुसतं ऐकून तरी घे. जा बघू, अल्बम आमचा आम्ही काढून घेऊ. हे बघ, तुझा प्रचंड गैरसमज होतो. शट अप. हे बघ शंतनू, मी रागावले ना तर उगीच दुसऱ्याच्या घरात तमाशा होईल. अरे शंतनू, तू आलाय? हो हो, दादा बाहेर गेलाय ना. अल्बम कुठे आहे? हा बघ इथे आहे. शंतनू सांभाळून रे बाबा. अरे देवा. अरे बापरे, किती लागले पोराला. अगं मनीषा, अगं बाई तू मेहंदी लावले. सुषमा, जरा आतल्या खोलीत येऊन मला म्हणे कापूस घेऊन ये. जा जा लवकर, किती लागले. हो शंतनू, फार दुखतंय का रे? फारसं नाही ग, होईल बरं. पण दुखतंय थोडं थोडं. अगं हे काय प्रसादासारखं माझ्या हातात काय देतेस? लाव त्याला मलम, लाव. हळू ग, हळू. आता किती बरं वाटतंय सांगू मावशी. मग मलमच तसं आहे. हो ना, मलमाप्रमाणे एखाद्याचा हातगुण सुद्धा चांगला असतो नाही. अगं बाई, हे काय झालं आणखी? अगं तुझा नवराच तुला वरना पडला. छान. हाही खेळ करून दाखवलास का मावशींना? खेळ कसला ग सुधा, बिचाऱ्याचा तोल गेला. अगं ह्याला पडायची खोडच आहे. रस्त्यात सायकलवरनं पडला, मी ह्याची पुस्तकं गोळा करून दिली, तर माझ्या प्रेमात पडला. प्रेमात संसारात पडला. त्यापासून सारखा कुठे ना कुठेतरी पडतच असतो. म्हणून तर मी ह्याला इलेक्शनला उभं राहू देत नाही. माझी खात्री आहे तिथे सुद्धा पडणार. त्याला एवढं लागले आणि तू थट्टा कसली करतेस? थट्टा? तुझा पाय बरा आहे ना? हो. सुश, तुझे अगदी आभार मानले पाहिजेत ग बाई. त्यात आभार कसले मानायचे? अगं कसले म्हणजे काय? माझ्या नवऱ्याला एवढं मलम लावलंस, तेही वेळेवर. आय एम टेलिंग यू शी इज व्हेरी स्वीट. मला कॉफी करून दे, चल. माफ करा, आमच्या कारखान्यात बाटल्यांवर लेबल चिकटवायला महिला कामगार लागतात, ही गोष्ट खरी आहे. पण सध्या एकही जागा रिकामी नाही. दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस? नाही, आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला. तेव्हापासून नोकरी शोधते. भाऊ भाऊ बघा केवढं दुःख झालं. तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई, हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्याला कळवीन. जागा रिकामी झाली की ते कळवणार आहेत. चल, जास्ती होतंय. चला चला. तुमचा चेहरा बघून कोणी नोकरी दिली वाटत नाही. अरे बाई बनून आलो तरी कोणी नोकरी देत नाही. घरी जा आता, मला कामावर जायचंय. हो, तुम्ही जा कामावर, आम्ही बसतो घरी भांडी घासत. जा चल. भांडी घासतोय. बाप रे. अहो काकू, हे काय तुम्हाला वाचता येत नाही? इथे वाचण्याचा काय संबंध? बाई माणसाने इकडे जायचं. हो, विसरलेच होते हा मी. चावटच आहेस. जाते. इथं वांदे होतील म्हणून आम्ही जाते. हा, उभीच मेली. ए इंगळ्या, हा. ए इंगळ्या. हा. अरे काय चाललंय काय? कुठं काय? किती धूळ साठली आहे? हा, साफ धूळ. नाही करायची काय? हा, हा. साफ कर. हो. नाहीतर मॅडम तुला आणि मला एकदम साफ करतील. हा. चल फडका घे, चल. तोपर्यंत मी धरतो डबे. चलो, आता काय खैर नाही. केबिन पर्यंत आवाज पोचला असेल बहुतेक. म्हणे मॅडमने बोलवलेलं. हो. वाटलंच मला. मॅडमच्या हातात काय रे? छडी एका चाबूक आहे. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. काय नाही मॅडम, तो इंगळ्यात फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उचलून धरले होते, धडाम करून खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा, आता थोडीशी पावडर खाली साडली, पण तोंडाला लावली. काय म्हणायचे ते मला नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच, ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हा? हो, खरंच धाप लागण्यासारखं काय कारण आहे? आता पावडरचे डबे ते पडायचे, हे माझ्या लक्षातच नाही आलं. तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो, तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना? चांगले म्हणजे काय, एकदम उत्तमच आहेत. म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही.
आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का? ते जाऊ द्या बसा. हा? हो थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही? लिंबाचं लोणचं? आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. हसायला काय? लिंबाचं मटण कसं करतात हो? माफ करा, मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम, तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नशीब तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहावं असं वाटतंय. थँक्यू. मॅडम, तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर. मिस्टर माने, तुमच्या ओठापर्यंत पोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा, मी येतो. माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील.